खरी जमनी तालुक्यातील या आदिवासी बहुल गावामध्ये हे खडकी हे गाव आहे आणि इथचा जो माझा आदिवासी बंधू आहे हा बिरसा मुंडा जयंती दरवर्षी साजरी करतो आणि ही निवड ही जयंती साजरी करत नाही तर ही जयंती साजरी करत असताना आपल्या समाजाचं संघटन कसं होईल आणि समाजाचं संघटन झाल्यानंतर समाजाचे प्रश्न या माध्यमातून कसे सोडवले जाईल याच्यासाठी ही जयंती साजरी इथं केल्या जाते आणि या जयंतीमध्ये जे नेतृत्व करत आहे आमचे मारुतरावजी कुसराम आहे त्यांचे सहकारी आहे हे यांचं फार मोठं श्रेय या कार्यक्रमामध्ये आहे. मारुतराव तुम्ही सांगा या तुम्ही किती वर्षापासून काम करताय? आज जवळपास आमच्या समाजामध्ये 7-8 वर्षे आम्ही झाले काम चालू आहे आणि सामाजिकतेच्यानुसार आम्ही जेवढे महापुरुष असते जसं की म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जे महापुरुष आहेत ज्यांनी विचाराची देवाणघेवाण केली आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा महापुरुषांच्या आमच्या समाजातर्फे आदिवासी बांधवांतर्फे त्याचा म्हणजे मानवंदना म्हणून आम्ही प्रत्येक जयंतीला हे उत्सव साजरा करत असतो आणि प्रत्येक गावामध्ये झरी तालुक्यातले बरेचसे म्हणजे जवळपास 80-90 गाव आहे की त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आमच्या महापुरुषांची आणि बिरसा मुंडाची जयंती साजरी होत असते. निवड तुम्ही जयंती सादर करता का या जयंतीच्या निमित्तानं की समाज संघटन करून तुम्ही या लोकांची काही कामं करता का? जयंतीच्या माध्यमातून समाजाला एकजूट करणे आणि संघटन करणे संघटनेच्या माध्यमातून आमच्या समाजाला दिशा व दशा देण्याचं काम आणि तालुक्यामधले काही जे प्रश्न आहे ते सोडवण्याचं काम आमच्या समितीतर्फे आणि आमच्या संघटनेतर्फे आम्ही करतो. मग इथं तुम्ही कोणकोणते जसं शिक्षण आहे आरोग्य आहे या बऱ्याचशा समस्या आहे आदिवासी भागामध्ये आहे त्या समस्या तुम्ही या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करता? शिक्षणाचा जर विचार केला तर जसं वसतिगृहाचा विषय आहे DBTचा विषय आहे तर यासाठी आम्ही सतत फॉलोअप घेत असतो किंवा PO ऑफिसपर्यंत जाणे किंवा कोणत्याही आमदारापर्यंत जाणे खासदारापर्यंत जाणे आणि आमच्या जनतेचे प्रश्न मांडणे. तर झरी जमिनीमध्ये दवाखाना आहे तिथं आधुनिकतेची सुविधेचा अभाव आहे तर त्या सुविधेसाठी आम्ही नेहमी आपल्या संघटनेतर्फे मागणी करत असतो आणि प्रत्येक वेळी आम्ही तहसीलच्या मार्फत तहसीलदाराच्या मार्फत राष्ट्रपतीपर्यंत राज्यपालापर्यंत निवेदन पोहोचवत असतो. तर दादा तुम्ही सांगा तुम्ही सुद्धा या चळवळीत बरेचशा दिवसापासून काम करताय हे काम करत असताना तुम्हाला काय काय अनुभव आले? या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आणि व्यसनाचं प्रमाण आमच्या समाजामध्ये फार उफावलेलं आहे त्या दृष्टीनं आमचं संघटन जे आहे जेवढं आम्ही जोर लावत आहोत तेवढंच थोडं थोडं तर का वाढेना परंतु संघटन वाढत आहे एक विचारानं माणूस घडत आहे आणि आज समाजासाठी लढण्यासाठी आमचे तमाम असे तरुण मुलं मुली आज तयार आहे. म्हणजे हे काम करत असताना तुम्ही जे शिक्षण क्षेत्रात काम करता ते काम करत असताना एखादा मुलगा त्या याच्यातून तो प्रावीण्यातून गेलेला आहे का? होय, आमच्या इथून आमच्या झरी तालुक्यातून मुक्ती येथील अविनाश पडाई नावाचा जो मुलगा आहे त्याने IIT त्यानं टॉप केला आहे पुण्याच्या एका विद्यापीठातून आणि फर्ग्युसन कॉलेजमधून आणि आज तो दिल्ली विश्वविद्यालयामध्ये शिकत आहे. पण तुम्ही त्याला मदत केली आहे का? तालुक्यातूनही मदत झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा त्याला शिक्षणाकरिता आर्थिक मदत करण्यात आली आणि त्याला आणखी आश्वासनसुद्धा देण्यात आलं. दादा तुम्ही समाज म्हणून त्यांना काय काय मदत केली आहे? समाज म्हणून आम्ही त्यांना पुस्तके किंवा आणि जसं आर्थिक मदत आहे जे ही स्कॉलरशिपच्या माध्यमातून काही आमचे OBC समाजातले काही मित्रमंडळ आहे जसे कोंगरे सर आहे एका फोननी जसं कोंगरे सरांना विषयी सांगितलं की आपल्या ह्या गावातील मुलगा आहे तो IIT फर्ग्युसन कॉलेजमधून गेलेला आहे दिल्लीला नंबर लागलेला आहे तर त्यांनी 5,000 रुपये मानधन दिले आणि तसं बरेचसे अशा काही आमचे जे संघटन आहे तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या तर त्या पद्धतीनं त्यांना मदत करण्यात आली. गुलाब समाज संघटना असो किंवा आदिवासी विविध संघटना असो त्या जसं जमल तसं त्या पद्धतीनं आम्ही त्यांना मदत केली आणि याच्यापुढे जे काही मुलं आपल्या तालुक्यातून जर चांगले टॉप करत तर त्यांनी त्यांचा सत्कार घेऊन आणि त्यांना जे काही मदत लागत हे आपल्या जे संघटना आहे आदिवासी संघटना आहे त्या सदैव तत्पर राहील आणि मदतीसाठी. संघटनेच्या माध्यमातून यांनी आपले विद्यार्थी असो
त्यांना शिक्षणाच्या बाबतीत फार मोठी मदत केली आहे, आरोग्याच्या बाबतीत. आणि अशीच मदत तुम्ही आपलं समाजाचं संघटन करून या सगळ्या तुमच्या आदिवासी बांधवाला करावं आणि याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावं. जनसंवाद, झरी जामणी तालुका प्रतिनिधी बंडू पारकी. धन्यवाद.